तर सोलापुरात माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुलीच्या विवाहात पारंपरिक थाटामाटाला फाटा देत साध्या आणि खर्चिक टाळणाऱ्या पद्धतीने विवाह सोहळा केलाय। माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी त्यांच्या मुलीचा विवाह अवघ्या 150 रुपयात उरकलाय। उच्च शिक्षित सुषमा दत्तात्रय सावंत यांचा विवाह क्लास 1 अधिकारी शुभम शिंदे यांच्याशी साध्या समारंभात पार पडलाय। सोलापुरातील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन सुषमा आणि शुभम यांनी नोंदणीकृत विवाह केलाय। विशेष म्हणजे लग्नात केला जाणारा लाखो रुपयांचा खर्च वाचवत तो निधी विनाअनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय सावंत कुटुंबियांनी घेतलाय। माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतंय। खर्चाचा आपण जर पाहिला आकडा तर तो किती छोटं लग्न करायचंय म्हटलं तर ते लाखातच जातंय। आणि माझ्यासारख्या माणसाला तर असणारा प्रचंड गोतावळा आहे की जो माझा शिक्षक वर्ग, तो शिक्षक वर्गांना एकत्रित करून मला एखादा हा लग्नाचा विधी जर करायचा म्हटलं तरी 5-25 लाखापर्यंत मी सहज तिथपर्यंत जाणंच मला आहे। पण ते मला त्याच्यापासून सुद्धा परावृत्त ठेवलंय। खात्रीनं त्यांनी जो संकल्प केलाय तो माझ्या मनातला विचार आहे आणि तो विचार संकल्पामध्ये त्यांनी बदलला आहे। त्यामुळे त्यांच्या विचाराच्या पुढे जाऊन मी काम भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी करणार आहे। या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही। हा मेन मोटो जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली। किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने। मग ते कुठेतरी मला खटखट होतं आणि मी हा मार्ग स्वीकारला। आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेला विरोध करतोय किंवा काय करतोय, जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे। आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करूत मोठं लग्न वगैरे, मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत। म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात। आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।